मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवरती सहर्षाचं स्वागत आहे. आज पैलवान केसरी भव्य दिव्य असे एक दुसरा एक बैल मैदान होते पेडगाव फाटी या ठिकाणी पैलवान केसरी या नावाने. आणि या मैदानामध्ये गट क्रमांक 1 ते 15 मध्ये कोणकोणत्या नंदी आपल्याला पळताना दिसणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गट क्रमांक 1 मध्ये जलवा आणि चंद्या हा जोड आपल्याला पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 1 मध्येच चिक्या आणि मन्याभाई हा जोड देखील आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 2 मध्ये नंदन आणि सर्जा हा जोड आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 3 मध्ये घोट आणि पाखऱ्या हा जोड आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 3 मध्ये घोट आणि पाखऱ्या त्याच गटामध्ये ओगलेवाडीकरांचा शंभू आणि बादल पळताना दिसणार आहे. त्याच गटामध्ये डमरू आणि नंद्या डॉन पळताना दिसणार आहे. आणि ज्या जोडीची आपल्या सगळ्यांना आतुरता होती, त्या जोडीची खूप चर्चा चालू होती. असा मित्रांनो मोहिल शेठ धुमाळ सुसगाव यांचा द्वादश हिंद केसरी बकासूर आणि त्यासोबत आता चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह असा मित्रांनो हॉटेल सागर शाहीदबाई मुलानी नातेपुते यांचा चतुर्थ हिंद केसरी सचिन आणि द्वादश हिंद केसरी बकासूर हा जोड आपल्याला एका जोट्यामध्ये पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 4 मध्ये देवा आणि सुंदर, त्याचबरोबर गट क्रमांक 4 मध्ये जीवन ड्रायव्हर निनाम यांचा हौशा पळताना दिसणार आहे. मल्हार आणि हरण्या देखील गट क्रमांक 4 मध्ये पळताना दिसणार आहे. मुन्ना आणि सर्जा देखील 4 मध्ये पळताना दिसणार आहे. पावर देखील 4 मध्ये पळताना दिसणार. माधव मुट्टीकरांचा पुष्पराज आणि बलमा गट क्रमांक 4 मध्ये पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 5 मध्ये मेजर आणि रकील पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 5 मध्ये लक्ष आणि शंभू देखील पळताना दिसणार आहे. आणि त्याच गटामध्ये राजा आणि प्रभू देखील पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 6 मध्ये छावा आणि दर्जा पळताना दिसणार आहे. त्याच गटामध्ये शिखरा देखील पळताना दिसणार आहे. विठ्ठल आणि उगलेवाडीकरांचा तेजडॉन देखील आपल्याला गट क्रमांक 6 मध्ये पळताना दिसणार आहे. रायबा आणि हिरा देखील 6 मध्ये पळताना दिसणार आहे. सुलतान आणि शंभू देखील 6 मध्ये पळताना दिसणार आहे. हरण्या आणि सुंदर देखील गट क्रमांक 6 मध्ये पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 7 मध्ये चिक्या आणि पावर पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 7 मध्ये राणा आणि पक्षा दादा पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 7 मध्ये बादल पालेगावकरांचा जो बादल आता टॉप मध्ये पळतोय असा बादल आणि शंभू पळताना दिसणार आहे. रॉकेट आणि लक्ष देखील याच गटामध्ये पळताना दिसणार आहे. बालपण आणि बाळप्पा आणि शंभू देखील याच गटामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 8 मध्ये अंजीर आणि रहमान पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 8 मध्ये पन्ना आणि मन्या पळताना दिसणार आहे. त्याच गटामध्ये माऊली आणि रॉकी पळताना दिसणार आहे. आणि त्याच गटामध्ये बाजी आणि शिव देखील पळताना दिसणार आहे. तोंडोलीकरांचा सर्जा आणि रोटर पळताना दिसणार आहे. त्याच गटामध्ये सुंदरने जीवन ड्रायव्हर निलाम यांचा सुंदर देखील गट क्रमांक 8 मध्ये पळताना दिसणार आहे. 9 मध्ये सुंदर आणि शंभू, बादल आणि माऊली, राजा आणि रोमन, येडा लक्ष आणि कॅप्टन, भैरव आणि नंद्या हे गट क्रमांक 9 मध्ये पळताना दिसणार आहे. 10 मध्ये महिबे आणि बजरंग, डमरू आणि कॉकटेल, सर्जा आणि चिक्या, शंभू आणि टायगर हे 10 मध्ये पळताना दिसणार. 11 मध्ये कान्हा आणि लखन, रॉकेट आणि साई, बावरे आणि पिस्टन, लखन आणि रायफल, वॉन्टेड आणि पुरोभाई हे गट क्रमांक 11 मध्ये पळताना दिसणार. 12 मध्ये रायफल आणि मल्हार, शेट्टी आणि विश्व, चंद्या आणि भोंगाडॉन. मित्रांनो, भोंगाडॉन मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ यांचा भोंगाडॉन आणि चंद्या गट क्रमांक 12 मध्ये पळताना दिसणार आहेत. गट क्रमांक 13 मध्ये पिल्या आणि हरण्या, मल्हार आणि सर्जा, स्पायडर आणि राजा, संजू बाबा आणि बादल. गट क्रमांक 14 मध्ये पैलवान आणि ठाकूर, वादळ आणि शिवराज, बुलट आणि सिकंदर, विठ्ठल नानाचे बंदूक गट क्रमांक 14 मध्ये पळताना दिसणार आहे. किरणप्पांचा आदत किंग शिवा देखील आपल्याला या गटामध्येच पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 15 मध्ये शंकर आणि सोन्या, स्वर्गीय पंढरशेठ फडके, दादा सरकार यांचा पक्षा, दादा आणि राणा पळताना दिसणार आहे. त्याच गटामध्ये पाखरे आणि येडा चित्ता, माधव मुट्टीकरांचा येडा चित्ता, लाटे बारामतीकरांचा येडा चित्ता पळताना दिसणार आहे. आणि सर्जा आणि सम्राट हा जोड देखील आपल्याला गट क्रमांक 15 मध्ये पळताना दिसणार आहे. तर मित्रांनो, हे होते गट क्रमांक 1 ते 15 मध्ये जे आज पैलवान केसरीचे एक दुसरा एक बैल मैदान होते. मौजे पेडगाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा
या मैदानामध्ये आपल्याला गट क्रमांक 1 ते 15 मध्ये हे नंदी आपल्याला पळताना दिसतील.